नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा 9 नोव्हेंबरला गुरुवार या दिवशी आहे वसुबारस आणि रमा एकादशी व गोवत्स द्वादशी जिला आपण वसुबारस म्हणतो. बघा दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्यामुळे शुभ संयोग जुळून आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी एकादशीच्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो, तर बऱ्याच ठिकाणी वसुबारस असते त्या दिवशीपासून दिवे लावायला सुरुवात केली जाते. बघा वसुबारस गोवत्स द्वादशी ज्याला आपण या दिवशी गाईला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. बघा या दिवशी गाईविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस मानला जातो. बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. तिच्या पोटामध्ये 33 कोटी देव सामावलेले आहेत, म्हणून आपल्याला गाईची या दिवशी पूजा करायची असते. गाईच्या बघा भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गोसेवा केलेली आहे आणि श्रीकृष्णाने स्वतःला गोपाल म्हणून घेतलेले आहे. म्हणून आपल्याला या दिवशी गायीची पूजा करायची असते आणि गायीविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते. आता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही गायीची सेवा, गाय जी असते ती गाय आपल्या घरी आणून, जर तुमच्याकडे गायी वासरं असतील तर गाय घरी आणून तिची आपल्याला पूजा करायची आहे. आणि नुसत्या गायीची पूजा न करता वासरासह आपल्याला तिची पूजा करायची असते. आता जर तुम्ही शहरात राहता, तुम्हाला नाही शक्य होणार गायीची पूजा करणं, तर अशा वेळेस तुम्ही गोशाळा असतात, प्रत्येक शहरात प्रत्येक ठिकाणी आता गोशाळा आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन गायीची पूजा करू शकता. बघा आता गायीची पूजा कशी करायची, तर गायीला अगोदर आपल्याला अर्घ द्यायचं असतं. तिच्या चरणावर आपल्याला पाणी टाकायचं असतं. नंतर तिला हळद, कुंकू, अक्षदा, फूल, वस्त्रमाळ घालायची आणि तिला आपल्याला नैवेद्य द्यायचा असतो. आता नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी सुद्धा देऊ शकता. नाही शक्य तर तुम्ही चना डाळ, भिजवलेली जी चना डाळ असते ती, गूळ आणि पोळी एकत्र करायची आणि ती गायीला चारायची. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. तुम्ही ही सेवा प्रत्येक गुरुवारी सुद्धा करू शकता. पण नाही शक्य झालं तर या वसुबारसेच्या दिवशी तरी आपल्याला आवर्जून गायीची ही सेवा करायची आहे. आणि बघा, आणि हा नैवेद्य जेव्हा आपण गाईला खाऊ घालू तेव्हा आपल्याला तिला एक प्रार्थना करायची आहे की क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या, जिच्या शरीरात सर्व देवता आहेत, हे माते हा माझा तुला आमचा हे अर्घ घे आणि तुला आमचा नमस्कार असो, अशी तिला प्रार्थना करायची आहे. आणि बघा आता प्रत्येक ठिकाणी गोशाळा तर आहेतच, तर तुम्हाला गोशाळेत जर शक्य झालं तर तिथे जाऊन तुम्ही देवी गोमातेची आपल्याला पूजा करायची आहे. आणि जर तुम्हाला शक्य झालंच तर ते गोशाळेचे जे ट्रस्टी वगैरे जे असतात, शक्य झाल्यास तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला गायीच्या चाऱ्यासाठी तुम्हाला तिथे दान द्यायचं आहे. यथाशक्ती जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला या दिवशी गोमातेसाठी चारा म्हणून आपल्याला तिला म्हणजे दान करायचं आहे. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता. आता बघा, जर आपल्याला गोशाळेत जाणं शक्य झालं तर तिथे जा. घरी गाय आणणं झाली तर तुम्ही घरी सुद्धा पूजा करू शकता. आणि बघा आता जर तुम्हाला गोशाळेतही जाणं शक्य नाही आणि तुम्हाला घरीही गाय आणून पूजा करणं शक्य नाही, कारण प्रत्येकाच्या आपल्या आपल्या अडचणी असतात. काहीला जॉब असतो, काहीला नाही या गोष्टी करणं शक्य होत, पण मनामध्ये इच्छा भरपूर असते की गोमातेची पूजा करावी आणि प्रत्येकाने या दिवशी गोमातेची पूजा करायलाच पाहिजे. गोमातेचा आशीर्वाद आपण घ्यायलाच पाहिजे. तर आता नाही शक्य होत तर अशा वेळेस तुम्ही घरी सुद्धा गोमातेची पूजा करू शकता. बघा म्हणजे हा जो दिवस आहे वसुबारसेचा, या दिवशी जर तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी गोवासराची जी मूर्ती असते ती मूर्ती घरी आणून तुम्ही त्याची पूजा करू शकता. बघा दररोज आपण गोमातेची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं मानलेलं आहे. पण आता आपल्याला दररोज नाही शक्य होत तर मूर्ती घरी आणून आपण तिची सुद्धा पूजा करू शकतो. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तुम्ही मूर्ती घरी आणून तिची यथासांग पूजा करायची आहे. आणि जर तुमच्याकडे असेलच घरी तर घरी तरी आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. आता पूजा कशी करायची, तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ही पूजा करू शकता. नाही शक्य झालं, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही देवघराच्या बाहेर किंवा बाजूला 5
पाट मांडून त्याच्यावर कपडा अंथरवून दिवा लावून अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर बाळकृष्णाची, जो की आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते, तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरही आपल्याला अगोदर पाण्याने, पंचामृताने, नंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि तिथे त्यांची मूर्तीची स्थापना करायची आहे. आणि त्याच्यानंतर जी गाय वासरूची मूर्ती आहे त्याच्यावरही आपल्याला पाण्याने अर्घ्य द्यायचा आहे. अगोदर चरणावर टाका, चमच्याने पळीने अगोदर चरणावर गाईच्या पाणी टाका, नंतर वासराची पूजा करा, गाईची पूजा करा, तिला वस्त्र घाला, फूल, धूप, दीप दाखवा, त्याच्यानंतर नैवेद्य दाखवा. आता जो नैवेद्य आपल्या घरामध्ये बनलेला असेल तो दाखवा. गुळ आणि चण्याचा जरी तुम्ही नैवेद्य दाखवला तरीही चालतो, चण्याची डाळ, तर त्याचा नैवेद्य दाखवा आणि गाईची आपल्याला आरती करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला गाईची या दिवशी पूजा करायची आहे. बघा गाईचे महत्त्व काय आहे व वसुबारस का साजरी करावी, तर बघा प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आलेले आहेत. गाईच्या ठिकाणी 33 कोटी देव आहे असे मानले जाते. तिला गोमाता म्हणतात. तिची उपयुक्तता ओळखून प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे पडलेली आहे. बघा गाईच्या थोरवीमुळेच राजा दिलीप व भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली. श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले आहे. आणि आपण अनेक प्रसंगी आपण दान करत असतो, पण गोदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलेलं आहे. सर्व दानामध्ये श्रेष्ठ कुठलं असेल तर ते गोदान आहे. त्यामुळे गाईला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. बघा संत तुकाराम महाराजांनीही आपल्या एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्यांचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय. त्यांनी सुद्धा गाईचे महत्त्व हे खूप सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी वसुबारसेच्या दिवशी गाईची पूजा करायची आहे. बघा गाईच्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. गाईच्या शेणाला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गाईच्या गोमूत्रालाही महत्त्व दिलेलं आहे. बघा आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये पंचगव्य भेटतं. बघा जे पंचगव्य कशापासून बनवलेलं असतं तर गाईच्या 5 वस्तूपासून, म्हणजे गाईचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र या 5 गोष्टीपासून पंचगव्य बनवलेलं असतं. जर हे पंचगव्य आपण दररोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून चमचाभर अगदी थोडंसं जरी टाकलं आणि आंघोळ केली तर आपल्यामध्ये असलेली सर्व निगेटिव्हिटी बाहेर निघून जात असते. कोणाला दृष्ट वगैरे काय असे जे बाहेरील बाधा या सुद्धा गोष्टी आपल्या निघून जात असतात. इतकं प्रभावशाली असं हे पंचगव्य आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर गाय तर पवित्र आहेच, पण गायीपासून बनवलेलं गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र, गाईचं शेण सुद्धा अतिशय पवित्र मानलं जातं. म्हणून आपल्याला या दिवशी वसुबारसेच्या दिवशी आपल्याला गाईची पूजा करायची आहे. तर या दिवशी गहू, मूग हे खाऊ नये असं सांगितलं जातं. या दिवशी बाजरीची भाकर व गवारीच्या शेंगा खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा असतो. या दिवसापासूनच दिवाळीच्या पंत्या लावायला सुरुवात केली जाते. ही छोटीशी माहिती होती की वसुबारसेच्या दिवशी गाईचं महत्त्व काय आहे, वसुबारस का साजरी केली जाते आणि कशी साजरी करायची हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.